पंढरपूरमध्ये वसंत पंचमी दिवशी होणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा आणि माघी एकादशी अर्थात माघी वारीच्या नियोजनासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीची एक महत्त्वाची बैठक होणार आहे। दुपारी 1 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी वसंत पंचमीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा आणि माघी एकादशीचा एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो आणि त्यासाठीच एक महत्त्वाची बैठक आज पार पडेल। दुपारी 1 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। तर याची डोळा पंढरपुरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा पार पडतो आणि तो पाहण्याची संधी सुद्धा इथे उपस्थित असणाऱ्या भाविकांना मिळते आणि हा एक वेगळा आणि नयनरम्य अशा स्वरूपाचा सोहळा पंढरपुरामध्ये पार पडत असतो। त्याच पद्धतीने माघी वारी सुद्धा महत्त्वाची असते। माघी एकादशीच्या निमित्ताने होणारी ही वारी आहे आणि त्यासाठीचं जे नियोजन आहे ते केलं जात असतं। भाविकांची संख्या दिवसागणिक सध्या पंढरपुरात वाढताना पाहायला मिळते। काही किलोमीटरच्या रांगा या दर्शनासाठी लागलेल्या असतात ज्या दिवसागणिक वाढतायत आणि त्यामुळेच एक भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक घेतली जाणार आहे। आज ही बैठक दुपारी 1 वाजता पार पडेल।